हा मेकअप कसा केलाय ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज मी बेसिकपासून मेकअप कसा करायचा हे सांगणार आहे. सो बऱ्याच जणांना मेकअप येतो, पण मेकअप करताना आपण काय चुका करतो किंवा काही जणांना मेकअप कसा करावा हेच माहीत नसतं. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. सो ज्यांना पण मेकअपविषयी काहीही माहिती असेल, सो ते हा व्हिडिओ स्किप करू शकता. कारण मी खूप बेसिकपासून सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि काही जणांचा जर मेकअप करताना काही चुका होत असतील, तर त्यांनी पण हा मेकअप शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. सो आपण सुरुवात करूया. मेकअप करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची आणि बेसिक गोष्ट अशी आहे, जर तुमच्या फोरहेडवर केसं असतील किंवा आयब्रोजला व्यवस्थित शेप नसेल, तर तुमचा मेकअप कितीही तुम्ही चांगला केला तरी तो व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे मेकअप करण्याआधी फेशियल, हेअर आपण रिमूव्ह केले पाहिजे. अँड सेकंड स्टेप आहे स्किन प्रेप करणे. स्किन प्रिपरेशनच्या 3 स्टेप्स आहेत. सी-टी-एम. सी म्हणजे क्लिन्झिंग, टी म्हणजे टोनिंग आणि एम म्हणजे मॉइश्चराइज करणे. आता क्लिन्झिंग मी केलेलं आहे. टोनर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टोनर वापरू शकता किंवा रोज वॉटरचा पण आपण टोनर म्हणून वापर करू शकतो. थर्ड स्टेप आहे मॉइश्चरायझर. आपण चेहऱ्याला मॉइश्चरायझर का लावलं पाहिजे? जर एखाद्याची ड्राय स्किन असेल आणि त्याने मॉइश्चरायझर न लावता जर मेकअपला सुरुवात केली, तो जो स्किन आहे आपली ती पूर्ण ड्राय दिसेल आणि जो बेस करणार आहोत आपण जसं फाउंडेशन, कन्सिलर वगैरे जे पण आपण चेहऱ्याला अप्लाय करणार, ते व्यवस्थित सेट होणार नाही. त्यामध्ये सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावायचं. मॉइश्चरायझर मी इथे हे प्लमचं वापरतीये. मॉइश्चरायझर पण हे चांगल्या क्वांटिटीमध्ये नेहमी लावायचं आणि मॉइश्चरायझर लावताना पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावले जातंय की नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थित मसाज करून मॉइश्चरायझर पूर्ण चेहऱ्यामध्ये जिरवायचंय आपल्याला ते. मसाजच्या पूर्ण ज्या स्टेप्स आहेत, त्या पण आपण मॉइश्चरायझर लावल्यानंतर करू शकतो. तर माझी नॉर्मली ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे मी मॉइश्चरायझर हे क्रीम बेसचं वापरत असते. तुम्ही तुमच्या स्किन टाइपनुसार मॉइश्चरायझर चूज करू शकता. मॉइश्चरायझर आता पूर्ण चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे. ओके. त्यानंतर दुसरी स्टेप आहे सनस्क्रीन लावणं. आता आपण काही जण मी पण गेल्या 4 वर्षाआधी ह्या चुका करत होते, की सनस्क्रीन हे का लावलं पाहिजे किंवा फक्त उन्हाळ्यातच सनस्क्रीन लावत असतात. तर तसं नाहीये. सनस्क्रीन आपण हे यूव्ही लाईटपासून प्रोटेक्शन व्हावं म्हणून वापरत असतो, ना की सूर्याच्या किरणापासून. म्हणजे तुम्ही घरात असाल तरी तुम्ही सनस्क्रीन लावलं पाहिजे. फक्त रात्री झोपताना नाही लावलं तरी चालेल. त्यासाठी मी हे डॉट एंड कीचं सनस्क्रीन यूज करतीये. हे जे लिक्विड फिनिशमध्ये सनस्क्रीन आहे, हे सनस्क्रीन एकदम व्यवस्थित आपल्या चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व्ह होतं आणि जास्त थिक पण वाटत नाही. म्हणून मी हे डॉट एंड कीचं सनस्क्रीन वापरते आणि हे वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन आहे. म्हणजे लावल्यावर इतकं थंड वाटतं चेहऱ्याला. जे यूज करत असतील त्यांना माहिती आहे. पूर्ण सनस्क्रीनची जी क्वांटिटी आहे ती पण व्यवस्थित क्वांटिटीमध्ये लावायचं आहे. आणि जे लोकं कंटिन्यू उन्हात असतात, बाहेर असतात, त्यांनी तर दर 3 तासाला सनस्क्रीन लावायचं. त्याचसाठी आपण एक लिक्विड फॉर्मचं जर सनस्क्रीन घेतलं, तर ते व्यवस्थित राहू शकतं चेहऱ्यासाठी. सनस्क्रीन लावून झाल्यावर ते 2 मिनिटं नॅचरली ड्राय होऊ द्यायचं आहे. त्यानंतर मग मेकअप स्टार्ट करायचा आहे. सो मेकअपची सगळ्यात आधी पहिली स्टेप असते प्रायमर लावणे. प्रायमर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चूज करू शकता. मी हे लेन्फर्डचं प्रायमर यूज करतेय. ॲक्चुअली हे प्रायमर खूप वर्षांपासून यूज करते म्हणजे ह्या ब्रँडचं. पण हे जे प्रायमर आहे याचं टेक्स्चर खूप, खूप स्मूथ आहे आणि हे ट्रान्सपरंट आहे सो तुम्हाला कदाचित दिसत नसेल. एकदम व्यवस्थित आपल्या पूर्ण चेहऱ्यामध्ये ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं आणि जे ओपन पोर्स आहेत ते क्लोज होतात. म्हणजे मी जर प्रायमर अप्लाय केलं, तर मला कदाचित मेकअप फिक्सर वापरायची पण गरज पडत नाही. ओके. पूर्ण चेहऱ्याला मी आता हे प्रायमर अप्लाय करतीये आणि मी इथे कोणत्याही प्रॉडक्टचं प्रमोशन करत नाहीये. फक्त मी जे प्रॉडक्ट्स वापरतेय तेच तुम्हाला सांगतेय. चेहऱ्याची बघा फिनिशिंग डायरेक्ट चेंज झालेली आहे. एकदम मॅट फिनिश आलेली आहे. आणि प्रायमर लावणं हे खूप महत्त्वाचं मेकअप करण्याआधी. प्रायमर कधीच स्किप करायचं नाही. कारण जे आपले ओपन पोर्स असतात, ते क्लोज करायचं काम प्रायमर करतं. जर तुम्ही ओपन पोर्सवर डायरेक्ट मेकअप करायला घेतला, तर तो व्यवस्थित सेट होणार नाही. प्रायमर लावून झालंय, आता मी कन्सिलरचा वापर करते. माझे जे डार्क स्पॉट्स आहेत किंवा पिगमेंटेड एरिया आहे त्यासाठी. मी हे ऑरेंज कलर करेक्टर वापरतीये. जर तुमचे डार्क स्पॉट्स असतील, पिगमेंटेड एरिया असेल, त्यासाठी हे ऑरेंज करेक्टर वापरायचं आहे. माझ्याकडे हे कन्सिलरचं पूर्ण पॅलेट आहे. ते सुप्रा क्रायोलॉन वगैरे काहीतरी आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्यातले हे सगळे शेड्स आहेत. डिफरंट शेड्स आहेत त्याच्यामध्ये. पूर्ण टोटल 12 शेड्स आहेत. त्याच्यामध्ये मला हे ऑरेंज करेक्टर पण मिळालं होतं. तसं पर्पल कलर आणि पिस्ता कलर टाइप थोडासा ग्रीनिश कलरचं जे करेक्टर असतात, ते पण वापरले जातात. पण मोस्ट ऑफ द टाईम ऑरेंज करेक्टरच वापरले जातात. सो जिथे-जिथे माझ्या डार्क सर्कल्स वगैरे आहे, तिथे मी हे करेक्टर लावणार आहे. ब्लेंड करण्यासाठी मी ब्युटी ब्लेंडरचा यूज करणार आहे. तुम्ही ब्रश पण वापरू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट बोटाने पण ब्लेंड करू शकता.
ॲज अ बिगिनर तुम्ही ब्युटी ब्लेंडरचाच यूज करा. जेणेकरून जे प्रॉडक्ट आहे ते व्यवस्थित ब्लेंड होतात आणि जे एक्सेस प्रॉडक्ट आहेत, एक्सेस प्रॉडक्टसुद्धा याच्याने ब्युटी ब्लेंडरने निघून ब्युटी ब्लेंडर बघा ॲब्झॉर्ब करतं एक्सेस प्रॉडक्ट. जे प्रॉडक्ट वाया जातं, पण जे आपण एक्स्ट्रा लावलेलं असतं ना, ते निघून जातं. डॅबिंग मोशनमध्ये आपल्याला ब्लेंड करायचंय. असं रफ करायचं नाहीये. असं डॅब करायचंय फक्त. ते बरोबर आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. तुम्हाला फरक दिसत असेल बिफोर आणि आफ्टर. आता मी फक्त ऑरेंज करेक्टर वापरलंय. त्यानंतर आता आपण चेहरा हायलाइट करण्यासाठी म्हणजे आपला टी झोन जो आहे तो किंवा हा खालचा एरिया डोळ्यांखालचा जो एरिया आहे डार्क सर्कल्स जिथे असतात त्याच्या खाली हा एरिया हायलाइट करण्यासाठी मी माझ्या स्किन टोनला मॅच होणारं कन्सिलर वापरते. हे Maybellineचं कन्सिलर आहे. ज्याचा शेड आहे 36. ते फक्त इथे किंवा इथे आपण असं लावायचं आहे. आता जो उरलेला भाग आहे, उरलेला जो एरिया आहे इथला गालांच्या इथे किंवा इथे, इथे आपण फाउंडेशन अप्लाय करणार आहे. सो माझ्याकडे हे नार्सचं फाउंडेशन आहे आणि हे एक फ्लिकाचं स्टिक फाउंडेशन आहे. शेड आहे टू बेज. हे फाउंडेशन मी पूर्ण जिथे कन्सिलर लावलंय तो एरिया सोडून उरलेल्या भागामध्ये हे फाउंडेशन लावणार आहे. याच्याने काय होतं, की कमीत कमी प्रॉडक्ट्स आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करत असतो. आता तुम्ही कन्सिलर लावून पुन्हा त्यावर जर फाउंडेशन लावलं, तर ते जास्त पॅची वाटू शकतं आपल्या डोळ्याखाली म्हणा किंवा जिथे पण डबल लेयर येणार आहे तिथे. त्यामुळे कन्सिलर आणि फाउंडेशन हे एकाच वेळेस लावायचं नाही. तर मी त्याच ब्युटी ब्लेंडरच्या दुसऱ्या बाजूने हे पूर्ण ब्लेंड करते. ब्लेंडिंग करताना फक्त लक्षात ठेवायचं आहे, की आपण डॅबिंग मोशनमध्येच ब्लेंड करायचं आहे. ते रफ करायचं नाही. आणि ब्युटी ब्लेंडर हे जेव्हा आपण यूज करतो, तेव्हा ते थोडं ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी स्क्वीज करून घ्यायचं. आता हे ओलं आहे, पण यामध्ये पाणी नाहीये. तुम्ही तुमच्या बोटांचा यूज करून पण हे प्रॉडक्ट्स डॅब करू शकतात. आपण जेव्हा बोटं वापरून हे सगळं असं डॅब करत असतो ना, तेव्हा काय होतं, आपल्या जो हातांमधली जी हीट आहे, ती आपल्या स्किनवर म्हणजे जेव्हा आपण असं प्रेस करतो, तेव्हा ती हीट तयार होते आणि जे पण प्रॉडक्ट्स आहे ना, ते व्यवस्थित मर्ज व्हायला, ॲब्झॉर्ब व्हायला मदत होते. त्याच्यामुळे हातांनी जेव्हा आपण प्रॉडक्ट्स यूज करतो, ते पण एक बेस्ट मेथड आहे यूज करायची. फक्त यूज करताना आपले हात व्यवस्थित सॅनिटाईज करून घ्यायचे. तर ज्यांना मेकअप करताना की कोणत्या स्टेप्सने मेकअप करावा हे माहीत नसेल, त्यांनी लक्षात ठेवायचं की सगळ्यात आधी मेकअपचा बेस तयार करून घ्यायचा. बेस तयार करण्यासाठी आपण काय केलं, प्रायमर लावलं. त्यानंतर ऑरेंज करेक्टर आणि कन्सिलरचा वापर करून सगळे डार्क स्पॉट्स हाईड केलेले आहेत आणि फाउंडेशन सगळ्यात शेवटी लावलेलं आहे. आता मी हे एक कॉम्पॅक्ट पावडरने किंवा लूज पावडरने आपण हे सेट करू शकतो. त्यासाठी मी यूज करते ही Maybellineची फिट मी कॉम्पॅक्ट पावडर. याचा शेड आहे 230. फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट पावडर असू दे, लूज पावडर असू दे, यांचा शेड चूज करताना नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्या एक स्किन टोनपेक्षा जर एक शेड ब्राईट असेल तरी चालेल, पण आपल्या स्किन टोनपेक्षा डार्क शेड आपण चूज करायचा नाही. कारण जो मेकअप असतो, तो मेकअप थोड्या वेळाने काही-काही प्रॉडक्ट्स ऑक्सिडाइज होतात आणि चेहरा काळा दिसतो. त्यामुळे जर ब्राईट शेड असेल, तर तो जरी ऑक्सिडाइज झाला, तरी चेहऱ्यामध्ये तो व्यवस्थित मर्ज होतो आणि व्यवस्थित दिसतो. चेहरा आपला काळा दिसत नाही. आता बेस मेकअप करून झाल्यावर आपण वरपासून खालीपर्यंत अशा स्टेप्सने मेकअप करणार आहेत. म्हणजे सुरुवात करताना काय करायचं, आयब्रो आधी डिफाईन करायच्या, मग आय शॅडोज, मग आयलाइनर, मस्कारा आणि मग शेवटी काजळ. ह्या स्टेप्सने जायचंय. त्यानंतर लिपस्टिक. लिपस्टिक्स लावून झाल्यावर मग कॉन्टोरिंग करू शकता किंवा इथे ब्लश लावून त्यावर हायलाइटर. अशी स्टेप फॉलो करायची आहे. आजचा जो व्हिडिओ आहे हा जरा बेसिक आहे. म्हणजे बेसिक मेकअप मी शिकवते. त्यामुळे मी एकदम कॉन्टुरिंग किंवा ब्रॉन्झर हे कधी वापरायचं हे मी आता ह्या व्हिडिओमध्ये नाही शिकवणार. हा पूर्ण व्हिडिओ बेसिक आहे. आता मी हे आयब्रो पेन्सिलने जरा आयब्रो डिफाईन करून घेते. आयब्रो पेन्सिल यूज करताना आपला जो आयब्रोचा जो कलर आहे, त्या कलरचीच पेन्सिल यूज करायची जेणेकरून ते व्यवस्थित एकमेकांमध्ये मर्ज झालेले दिसेल. आयब्रोज वेगळ्या कलरचे आणि पेन्सिल वेगळ्या कलरची दिसणार नाही. आय शॅडोसाठी मी हे फ्लिकाचं आय शॅडो पॅलेट यूज करतीये आणि आय शॅडो लावताना कधी पण हे बघा माझ्याकडे हा एक ब्रश आहे, मी जो तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलाय. ह्या प्रकारचा जो ब्रश आहे ना, हा ब्रश यूज करायचा नाही. जास्तीत जास्त तुम्ही शिमर आय शॅडोज लावण्यासाठी हे वापरू शकता. पण आय शॅडो
एकमेकांमध्ये मर्ज करण्यासाठी किंवा ब्लेंड करण्यासाठी हे वापरायचा नाही. त्यासाठी असा फ्लफी ब्रश वापरायचा. तो छोटा असतो. त्याच्याने ब्लेंड व्यवस्थित होतं ह्या ब्रशने. बघा. असा ब्रश वापरू शकता किंवा हा एक थोडा मोठा आहे. हा पण ब्रश वापरू शकता आय शॅडोज ब्लेंड करण्यासाठी. मी हा ब्रश वापरते आणि आय शॅडोज लावताना ना सगळ्यात आधी जो लाईट शेड असेल तो घ्यायचा आहे. लाईट शेड म्हणजे काय? डायरेक्ट ब्लॅक कलर किंवा एकदम डार्क ब्राउन कलर वगैरे वापरून आपण ते लावायचे नाहीयेत. त्याच्याने काय होतं, त्याच्यानंतर जो आपण प्रॉडक्ट लावणार असतो तो व्यवस्थित त्याच्यामध्ये मर्ज होत नाही, दिसत नाही. त्याच्यामुळे लाईट शेडने सुरुवात करायची. त्यासाठी मी हा जो कलर आहे, हा कलर यूज करते. आता मी हा ब्रशमध्ये ब्रशमध्ये पूर्ण असा घेतलेला आहे. आता हा घेतल्यानंतर इथे दिसत असेल इथे तो ब्रशवर जो प्रॉडक्ट्स आलेला आहे. आता मला हे प्रॉडक्ट एक्सेस प्रॉडक्ट काढून टाकायचं आहे. तर ते मी काय करेल, हे पॅलेटलाच असं टक-टक करेल, जेणेकरून जो एक्सेस प्रॉडक्ट असेल तो पूर्ण निघून जाईल. तर बऱ्यापैकी प्रॉडक्ट निघून गेलेला आहे. आता जे पण प्रॉडक्ट हे ब्रशवर आहे, त्याने मी कट क्रीज म्हणजे काय? आता मी हे इथे जिथे ब्रश ठेवलेला आहे, इथे एवढा भाग हा डोळ्यांचा, आपण डोळे उघडल्यानंतर जी लाईन दिसते आपल्याला त्याला कट क्रीज म्हणतात. त्या लाईनवर मी हा जो कलरचा जे आय शॅडो आहे हे अप्लाय करणार आहे. अप्लाय करताना ब्रश कधी पण जेव्हा आपण यूज करतो तेव्हा लक्षात ठेवायचं की ब्रश असे पकडायचे नाही, पेनसारखे पकडायचे नाही. लांब पकडायचे आणि एकदम लाईट वेट जसं आपण एखादी वस्तू उचलतो, नॉर्मली धरतो, तशी ती पकडायची आहे आणि अशा राउंड मोशनमध्ये हे ब्लेंड करायचं आहे. थोडा-थोडा कलर दिसत असेल तुम्हाला. बघा असा. जास्त दाबून पण त्याला ब्लेंड करायचं नाहीये आणि एकदम हलक्या हाताने पण नाही. मीडियम एकदम व्यवस्थित हळू-हळू ब्लेंड करायचंय किंवा असं राउंड करून पण तुम्ही ब्लेंड करू शकता. याच्यापेक्षा तिसरी कोणतीही मेथड नाहीये आय शॅडोज ब्लेंड करण्यासाठी. हे बघा पूर्ण कट क्रीजला ते आय शॅडो लावून झालेलं आहे. आता सेम मी या डोळ्याला पण करून घेते. दोन्ही डोळ्याला सेम प्रॉडक्ट लावलं गेलंय की नाही याची खात्री करून घ्यायची. नाहीतर कधी-कधी ह्या डोळ्याला जास्त, ह्या डोळ्याला कमी असं पण होऊ शकतं. आता जे आपण कट क्रीजला लावून घेतलेलं आहे, त्यानंतर एक डार्क शेडचं मी आय शॅडो घेऊन ते आउटर साइडला ब्लेंड करेल. आउटर साइडला लावून ते इनर साइडला ब्लेंड करत जाईल ह्या मोशनमध्ये. सो मी त्यासाठी मी हे डार्क शेडचं आय शॅडो वापरते. राउंड मोशनमध्ये ते आपल्याला ब्लेंड करायचं आहे. ब्लेंड करत इनर साइडला यायचंय. दिसत असेल तुम्हाला हे बघा. इथे डार्क शेडचा आय शॅडो लावलेला आहे. आता यापेक्षा पण जर तुम्हाला डार्क शेड करायचा असेल, तर हे ब्लॅक कलरचं थोडं आय शॅडो घेऊन मी एंडिंगला जस्ट ब्लेंड करेल. ब्लॅक कलर दिसतोय? एकदम व्यवस्थित ब्लेंड झालेलं आहे. एकदम छानपणे दोन्ही बाजूचे आय शॅडोज ब्लेंड झालेले आहे. त्यानंतर मी हे जो मिडल पार्ट आहे, जिथे आपले आयबॉल्स असतात, तिथे शिमर आय शॅडो लावणार आहे. त्यासाठी मी हा फ्लॅट ब्रश यूज करतेय. हा शेड यूज करते. हा जास्त शिमरी नाहीये. त्यावर आपण ग्लिटर पण यूज करू शकतो. ग्लिटर पण वाटत नाही त्यामध्ये. एकदम नॉर्मल मिनिमल शिमर आहे आणि पिगमेंट पण चांगलं आहे. म्हणजे एकाच स्वाईपमध्ये बऱ्यापैकी शिमर दिसतंय. मगाशी मी हे सगळं केलं, पण व्हिडिओच रेकॉर्ड झाला नाही. त्यामुळे मला हे परत रेकॉर्ड करावं लागतंय. आयलाइनर पण लावून झाले बघा. पण व्हिडिओच रेकॉर्ड झाला नाही. का माहिती काय झालं? सो काही नाही, मी परत सांगते. अशा प्रकारे दोन्ही पण मी आईजला शिमर आय शॅडो आणि पूर्ण आय मेकअप करून घेतलाय. आता हा आय मेकअप एकदम बेसिक आहे. यानंतर पण तुम्ही एक ॲडव्हान्स आय मेकअप करू शकता, ज्याचे व्हिडिओ मी पुढे अपलोड करेलच. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो बेसिक मेकअपशी रिलेटेड आहे. म्हणून मी आय मेकअप पण एकदम बेसिक ठेवलाय, जो कोणीही करू शकतो. त्यानंतर हे लिक्विड आयलाइनर आहे.
आता बऱ्याच जणांना आयलायनर लावायची प्रॅक्टिस नसते आणि प्रॅक्टिस शिवाय आयलायनर लगेच लावता तर येत नाही व्यवस्थित. सो तुम्ही ना तुमच्या हातावर हा जो ब्रश आहे, हा ब्रश असा हातावर तुम्ही असं सरळ लाईन ड्रॉ करायची वगैरे अशी प्रॅक्टिस करू शकता. नाहीतर डायरेक्ट जे काजळ आहे, ब्लॅक काजळने पण आपण आयलायनर वरती इथे लावू शकतोय. फक्त काजळ हे वॉटरप्रूफ वापरायचं आहे, जेणेकरून ते स्मज होणार नाही, इकडे-तिकडे पसरणार नाही. पण सध्या मी हे जे लिक्विड आयलायनर आहे हेच यूज करते. लावताना पहिले एक बारीक लाईन अशी अप्लाय करायची आहे. बारीक लाईन अप्लाय करून झाल्यावर तुम्हाला जेवढं ब्रॉड करायचंय तेवढं आपण ब्रॉड लावू शकतो आयलायनर. आणि जेव्हा आपण विंग आयलायनर लावतो, म्हणजे आयलायनर लावल्यानंतर विंग तयार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांचा हा शेवटचा जो पॉइंट आहे इथपासून ते इथपर्यंत, म्हणजे ही त्याची एक बेसिक लाईन असते. ही बेसिक लाईन आपण ड्रॉ करताना आपण असं अपसाइड ड्रॉ करू शकतो. त्यानंतर मस्कारा. मस्कारा पण हा वॉटरप्रूफच यूज करायचा आहे. माझ्याकडे हा स्टेज 9 व्हॉल्युमायझिंग मस्कारा आहे. मस्कारा लावताना पूर्ण जे प्रोडक्ट आहे ते व्यवस्थित स्वाईप करून घ्यायचं, म्हणजे ते मस्कारा ब्रशवर जास्त प्रोडक्ट्स असता कामा नये. ते मस्कारा लावताना कधी पण अपवर्ड डिरेक्शनने मस्कारा लावायचा आहे. आणि जे लोअर आयलॅशेस आहेत, लोअर लॅशेससाठी डाउनवर्ड डिरेक्शनने मस्कारा लावायचा आहे. दोन्ही डोळ्यांना मस्कारा लावून झालाय. त्यानंतर आपण काजळ लावूया. आता काजळ लावताना तुम्ही ब्लॅक काजळ पण यूज करू शकता किंवा व्हाईट आणि न्यूड शेडचं पण काजळ असतं, म्हणजे जे आपल्या स्किन टोनला मॅच असतं. आता ब्लॅक काजळ लावल्यावर काय होतं, आपले ज्यांचे डोळे मोठे आहेत ते अजून उठावदार दिसतात आणि छान दिसतात. पण आता माझे डोळे छोटे आहेत. माझे डोळे मोठे दिसावे यासाठी व्हाईट काजळ लावणार आहे. आणि व्हाईट काजळ शक्यतो त्यासाठीच लावलं जातं. व्हाईट काजळ किंवा आपण न्यूड काजळ पण यासाठी वापरू शकतो. व्हाईट काजळने जरा डोळे मोठे असल्याचा आभास होतो आणि ते छान दिसतात. आणि ब्लश लावताना कधी पण लक्षात ठेवा, ज्यांचा चेहरा राऊंड असतो किंवा चबी फेस असतो त्यांनी ब्लश इथे लावायचं नाही, कधीच नाही. फक्त एवढ्या भागात, इथून एवढ्या भागात, गालांच्या शेजारपासून ते वरपर्यंत एवढ्याच भागामध्ये ब्लश लावायचं आहे. आणि जे बारीक आहेत, ज्यांचा चेहरा छोटा आहे, त्यांनी इथे ब्लश लावलं तर चालेल, जेणेकरून त्यांचा चेहरा चबी वाटेल, मोठा वाटेल. मी हे स्टेज 9 त्याचं ब्लश यूज करते. याचा शेड आहे टू बाईट. आता मी हे डायरेक्ट इथे पण अप्लाय करू शकते. इथून एवढ्याच भागामध्ये ब्लश अप्लाय करायचं आहे दोन्ही साईडने. ब्रशने पण ब्लेंड करू शकतो किंवा हाताने पण ब्लेंड करू शकतो. आलेलं आहे. इथे मी ब्लश लावलेलं नाहीये, दोन्ही बाजूने बघा. इथे ब्लश अप्लाय केलेलं नाहीये. तिथून त्याच्या साईडने अप्लाय केलेलं आहे आणि वरपर्यंत केलंय, जेणेकरून चेहरा उभा दिसेल. जे एक्सेस प्रोडक्ट आहे, जे माझ्या बोटाला लागलं होतं तेच मी इथे नाकावर अप्लाय करतेय. हायलायटरसाठी मी हे कलर इसेन्सचं स्किन कलरचं हायलायटर जे ते वापरते. हायलायटर हे पण 2-3 शेडमध्ये मिळतात. गोल्डन हायलायटर असतं, एक सिल्वर हायलायटर असतं आणि हे स्किन शेडमध्ये म्हणजे न्यूड शेडमध्ये हायलायटर आहे. आणि हायलायटर कधी वापरतात, जेव्हा आपल्याला आपले जे चीक बोन्स आहेत किंवा फोरहेडचा हा मिडल पोर्शन आहे, टी झोन आहे, एवढा भाग जेव्हा आपल्याला हायलाइट करायचा असतो त्यासाठी आपण हायलायटर वापरत असतो. हा ब्रश वापरला जातो हायलायटरसाठी. अशा प्रकारे लावू शकतो आपण. किंवा त्याचसोबत हा एक ब्रश आलेला आहे. ह्याच हायलायटर सोबत मी हा वापरते. हायलायटर लावताना पण सेम. आपण आता हे ब्रशवर पूर्ण प्रोडक्ट घेतलंय, ते पूर्ण टॅप करून घ्यायचं, झटकून घ्यायचं. एक्सेस प्रोडक्ट पूर्ण निघून जाईल. त्यानंतर जे प्रोडक्ट ब्रशवर असेल ते अपवर्ड डिरेक्शनने चीक बोन्स जिथे आपण ब्लश अप्लाय केलंय त्यावर अप्लाय करायचं आहे. टी झोन पण हायलायटर लावून झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल चेहरा जिथे-जिथे मी हायलायटर लावलेलं आहे तिथे ग्लो करतोय. आता सगळ्यात शेवटी लिपस्टिक. लिपस्टिक आता मेकअप कधी पण आपण जेव्हा स्टार्ट करतो ना, तेव्हाच आपण लिप बाल्म लावून घ्यायचंय. म्हणजे लिपस्टिक लावेपर्यंत तो लिप बाल्म पूर्ण आपल्या ओठांमध्ये ॲब्झॉर्ब होईल आणि आपले ओठ जे आहेत ते ड्राय दिसणार नाहीत लिपस्टिक लावल्यावर. सो मी आधीच मेकअप करायच्या आधी लिप बाल्म लावून घेतला होता आणि आता मी ही लिपस्टिक यूज करतेय. याचं शेड आहे 3 आय एम बबली. याचे चांगली गोष्ट अशी की याच्यासोबत लिप ग्लॉस पण आहे. ज्यांना लिपस्टिक वापरायची त्यांनी फक्त ही लिपस्टिक वापरायची आणि लिप ग्लॉस लावायचं असेल तर हे पण वापरू शकता. लिपस्टिक लावून झाली आहे.
आता समजा जर तुमचा जो वरचा ओठ आहे, अपर लिप्स जे आहेत, हा जर छोटा असेल, तर आपण लिप लायनरने ओठांची जी आउटर साइड आहे, त्यावर मार्क करून मग त्यामध्ये लिपस्टिक फिल करू शकतो. जेणेकरून दोन्ही पण ओठ सेम दिसतील. सेम खालच्या ओठासाठी पण आहे. खालचा ओठ जर तुमचा छोटा असेल, तर तो मोठा दाखवण्यासाठी पण आपण आउटर साइडने लिप लायनरने मार्क करून त्यामध्ये लिपस्टिक फिल करायची आहे. अशा प्रकारे बघा पूर्ण मेकअप झालेला आहे. एकदम सिंपल, जास्त काही अवघड नाही, स्टेप्स अवघड नाही आहेत. तुम्ही पण प्रॅक्टिस करा, तुम्हाला पण जमेल. आता हा मेकअप पूर्ण करून झाल्यानंतर मेकअप हा फिक्स करण्यासाठी मेकअप फिक्सरचा यूज करायचा आहे. सो मेकअप फिक्सर यूज करताना ते कधीच आपल्या चेहऱ्याजवळ धरून स्प्रे करायचं नाही. नेहमी 10 इंचेस म्हणजे जवळपास 1 फूट लांब धरून ते चेहऱ्यावर स्प्रे करायचं आणि स्प्रे करताना डोळे आणि ओठ बंद ठेवायचे, जेणेकरून ते आपल्या डोळ्यात जाणार नाही आणि आपल्या तोंडात जाणार नाही. हे बघा. आता हे पूर्ण ड्राय होऊ द्यायचंय. मेकअप दिसत असेल तुम्हाला. एकदम छान झालाय. दोन्ही बाजूचं हायलाइटर वगैरे एकदम आय मेकअप पण खूप सुंदर झालेला आहे. एकदम बेसिक आहे, जास्त काहीच अवघड नाहीये. प्रॉडक्ट्स पण आपण आपल्याकडे जे अवेलेबल आहेत, ते वापरून आपण प्रॉडक्ट्स यूज करू शकतो. हो का दिसेल, कारण जर आपण लो क्वालिटीचे प्रॉडक्ट्स वापरलेत ना, तर मेकअप चांगला दिसत नाही आणि तो जास्त काळ टिकतही नाही. त्याच्यामुळे 250 ते 500-600 पर्यंत पण खूप चांगले प्रॉडक्ट्स मिळतात आणि मी जे पण प्रॉडक्ट्स आता वापरलेत, ते सगळे 500च्या आतच आहेत. जास्त काही महाग नाहीयेत. सो तुम्हाला कसं वाटलं हा मेकअप, मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायला पाहिजे हे पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.